जे दिल्या जात त्यातूनच श्राद्ध हा शब्द जन्माला आला. म्हणजे ती व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ जो दान धर्म केला जातो, जो परमार्थ केला जातो, भजन पूजन केला जातो, त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये काय असली पाहिजे? बुद्धी, सत्यत्व बुद्धी असली पाहिजे. म्हणजे त्याच्याविषयी पूजनीय बुद्धी असली पाहिजे. आपल्या भाषेमध्ये त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे आणि ते दिल्या जातं तेच फलद्रूप होत असतं. मग आज आपण त्यांना शेवटचा निरोप देत आहोत. मग पिंडदान त्याचा विधी केला जातो. हे पहा, पिंडदानामध्ये मंत्र उच्चारामध्ये क्रियेमध्ये न्यून अधिकता असू शकते आणि भजन पूजन कीर्तनाच्या माध्यमातून जे श्राद्ध केल्या जातं ती न्यून अधिकता त्याच्यामध्ये दुरुस्त होऊन जे केल्या जातं ती निर्दोष लक्षणाने केल्या जातं. कारण नाथ महाराज वर्णन करतात एका ठिकाणी की यज्ञाधिक कर्म जे आहे ते अधःपतनाला नेतात. का हो? मग यज्ञाधिक कर्म जे आहे ते चांगल्या पतनाला नेतात, त्याचं अधःपतन होत नाही. पण त्याच्यामध्ये जर चूक झाली तर त्या अधःपतनाला नेतं, आणि जर चूक जर नाही झाली तर तेही देखील आपल्या जीवनाला कृतार्थ करतं. विठाला मंत्र चळे थोडा तरी धडतीची होय वेडा. मग भजन पूजन कीर्तनाच्या माध्यमातून जे केल्या जातं ते जीवात्म्याला प्राप्त होत आहे. म्हणजे यातून जे काय पुण्य प्राप्त होईल तर त्या पुण्याने त्या जीवात्म्याची काय होती व आपल्या साध्या भाषेमध्ये म्हणजे सोडमोकळ. काय म्हणायचं त्याला? सोडमोकळ. सोडमोकळ शब्द हा आपल्याला ज्ञातच आहे. हे पहा, पाटील, माझ्या मुलीचं एकदा लग्न झालं का आपल्या जीवाची सोडमोकळ झाली. तसा तो जीवात्मा येथून वैकुंठ धामाला तो प्रवास करीत आहे आणि त्या प्रवासामध्ये ही सामुग्री त्याला कामी येते. विठाला असो आपल्याला अभंग चिंतनाकडे वळायचं आहे. अगदी पुष्पसृष्टी करणार आहोत बरोबर 12ला. फक्त टायमिंग सांगा आणि चिंतन करू. 1 तासाच्या आत आपण उरकण्याचा प्रयत्न करू. या अभंगामध्ये माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया आपल्या वाडवडिलांची अर्थात घराण्याचा परिचय करून देतात. घराण्याचा परिचय करून देत असताना कुणाशी बोलतात जगद्गुरु तुकोबाराया? संत जे आहेत ना देवाशी बोलतात. संत महात्मे मनाशी बोलतात. संत महात्मे साधकाशी बोलतात. संत महात्मे जनाशी बोलतात. कधी आपल्या महिमेत स्थित असतात. विठाला संत महात्मे बोलत असताना त्यांचा विषय भगवान परमात्मा.
साधू पुरुष संत महात्मे बोलत असताना त्यांचा काय विषय झालेला असतो? एक भगवान परमात्मा झालेला असतो. का हो त्यांचा विषय होत असताना कुणाशी होतो? त्यांचा विषय अहो देवाविषयी बोलायचं झालं तरी त्यांचा विषय देवच असतो. साधू पुरुषाचा विषय जनाशी बोलत असताना काय असतो? आई के रे जना तुझ्या स्वयताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. जनाशी बोलत असताना, साधकाशी बोलत असताना साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाशी बोलतात. मनाशी बोलत असताना मनात ते धावा घेई मनात ते धावा घेई ते धावा घेही राहे विठोबाचे पायी. म्हणजे मनाशी बोलत असताना त्यांचा काय विषय असतो? त्यांचा विषय एक भगवान परमात्माचा असतो. सर्वांशी बोलत असताना तुमच्या आमच्या परम कल्याणाचाच विषय त्या साधू पुरुषाचा असतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया बोलतात. काय बोलतात? की माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. या अभंगामध्ये शब्दांचा आपल्याला विचार करायचा आहे. प्रथम वडील म्हणजे काय? माझ्या वडिलांची मिरासी म्हणजे काय? दुसऱ्या चरणामध्ये उपवास म्हणजे काय? उपवास पारणे. राखीला म्हणजे काय? तारवंडा म्हणजे काय? वंश परंपरा दासमी अंकित. शेवटच्या चरणामध्ये अंकित हा शब्द उचलायचा आहे. दुसऱ्या चरणामध्ये उपवास पारणे राखीला हा शब्द उचलायचा आहे. आणि प्रथम चरणामध्ये वडील हा शब्द उच्चारायचा आहे. त्याचा विचार करायचा आहे आपल्याला. वडील म्हणजे काय? हो, वडील कुणाला म्हणायचं? शास्त्रकार वडील कुणाला म्हणतात आणि तुम्ही आम्ही वडील कुणाला म्हणतो याच तफावत आपल्याला पाहिजे आहे. ज्यांनी हे जगत दाखवलेला आहे, अर्थात नुसतं जगतच दाखवला गाव नाही, आपल्या हिताचा विचार करत करत त्यांनी आपलं संगोपन केलेलं आहे, त्यांना वडील असं म्हणतात. हा झाला व्यवहारिक अर्थ. आणि शास्त्रामध्ये देवालाही वडील म्हटलं आणि संतांनाही वडील म्हटलं. का हो? देवाला का वडील म्हटलं? त्या भगवान परमात्म्याने जेने दिला हा जीव, जेने हा जीव दिला जीवदान दिलेला आहे. मग जीवदान दिल्यानंतर त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये काय भाव असला पाहिजे? कृतज्ञता असली पाहिजे. म्हणून तो भगवान परमात्मा काय आहे? आपला वडील आहे, अर्थात माता पिता तो आहे. चला पुढे. संत हेही देखील आपले माता पिता आहेत. का हो? कशा आहेत ते माता पिता? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये व्याख्या करतात.
श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मृत अनुष्ठाने जगा देत वडील जे. जगाच्या कल्याणाविषयी श्रुती माता ही प्रवृत्त झालेली आहे. काय म्हणते श्रुती माता या जगत कल्याणासंबंधी? तर जे श्रुती माता म्हणते ते संत म्हणतात. मग श्रुती माता कशी आहे हो? श्रुती माता जड आहे. मग श्रुती माता जड असल्यामुळे ती या जगाचं हित करून देण्यासाठी असमर्थ आहे. आणि संत हे चेतन असल्यामुळे समर्थ आहेत. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. स्वतः त्याच श्रुती माता काय म्हणते, वेद काय म्हणत आहे, पुराण काय म्हणत आहे त्याचा अनुकरण करतात आणि आम्हाला त्याचा निसंदेह बोध करून देतात. अर्थात निसंदेह बोध करून देतात म्हणजे काय हो? तेही आपल्याला एक शरीर देतात. ते कोणतं? संत महात्मे कोणतं शरीर देतात? ब्रह्मरूप शरीर देतात. काय देतात? ते ब्रह्मरूप शरीर देतात. म्हणून ते वडील विठ्ठल विठ्ठल. सर्व चराचरामध्ये ते परमतत्व भरलेलं आहे. जे जगतामध्ये सर्व चरामध्ये परमतत्व जे भरलेलं आहे तेच तुझ्यामध्ये आहे. ते आणि तू वेगळा नाहीस, ते तू आणि वेगळा नाहीस असा अद्वैतात्मक जे बोध करून देतात. अर्थात बोधात्मक स्वरूपातून ते हे जगत कसं आहे तर ब्रह्मरूप आहे. मग ब्रह्मरूप जगत आहे, मग तू त्याच्याहून वेगळा का नाही? ब्रह्मरूपासह तू ब्रह्मरूप आहेस. म्हणजे जगतही ब्रह्मरूप आहे आणि जो पाहणार आहे तोही ब्रह्मरूप आहे. म्हणजे ब्रह्मरूप शरीर देतात. कोणतं शरीर देतात ते आपल्याला? ब्रह्मरूप शरीर देतात. अर्थात म्हणजे या चराचरामध्ये ते ब्रह्म ओतपोत भरलेलं आहे ते आपल्याला दाखवतात. सांगू का प्रमाण? जे सूर्य दाखवतो पण दृश्यमान पदार्थ दाखवतो आणि जे संत दाखवतात ते अदृश्यमान तो पदार्थ दाखवतात. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या अदृश्य स्वरूप असणारा तो भगवान परमात्मा ज्यांनी दाखवला त्यांना वडील असं म्हणतात. विठाला आणि आपल्याला 3.5 हाताचा देह ज्या माते पित्याने दिलेला आहे त्यांनाही वडील म्हणतात. त्यांनीही जगत दाखवलेलं आहे. त्यांनीही जगत दाखवलेलं आहे. संतांनीही जगत दाखवलेलं आहे. पण संतांनी ब्रह्मरूप दाखवलेलं आहे. आणि या दाखवण्यामध्ये हे तिघांचा मोठा वाटा आहे. म्हणून हे तिन्ही कसे आहेत? वडील आहेत. विठाला